नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बघतो आहे भूगोल पार्ट 2, भारतीय भूगोलाचा इतिहास. मित्रांनो, या वर्षी 2026 पासून पूर्ण इयत्ता 6वीचा सिलेबस चेंज झाला आहे आणि नवीन अभ्यासक्रमानुसार आपण नवीन सगळ्या लेसन्सची सुरुवात करतो आहे. तर आज आपण बघतो आहे लेसन 2 चे संपूर्ण प्रश्नोत्तरे. पण या लेसनचा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ मी आधी अपलोड केलेला आहे, तुम्ही तो जाऊन बघू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे की 7 बेटांची नावं आपल्याला लिहायची आहेत. प्राचीन द्वीपांची नावं आपल्याला लिहायची आहेत. तर याच्यामध्ये आपण बघा, प्राचीन द्वीप मध्ये कोणते आहेत? जम्बूद्वीप, लक्षद्वीप, शाल्मली द्वीप, देन पुष्कर द्वीप, शाकद्वीप, क्रोच्च द्वीप आणि कुशद्वीप असे 7 द्वीपांचा अभ्यास आपण केलेला आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा खूप चांगल्या प्रकारे बघितलेलं आहे. तर आता सेकंड क्वेश्चन आहे आपला. आता इथे आपल्याला प्राचीन भौगोलिक संकल्पना लिहायची आहे. तुम्हाला पिंक कलरची ती डायग्राम आठवते आहे का? की त्या डायग्राम मध्ये आपण काय काय बघितलं होतं? प्राचीन भौगोलिक संकल्पना. इथे विश्व नाही पाहिजे, इथे या साईडला विश्व पाहिजे आहे. मग आता त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं कालमापन होतं, देन भारतवर्ष होतं, देन इथे काय येणार? वातावरण व ऋतू आहे ना. आणि एक चौथं होतं, आणखी काय होतं आपलं? याच्या आधीच आपण क्वेश्चन बघितलेला आहे. किती बेट होते, किती द्वीप होते? 7. म्हणजे द्वीप हे चौथं झालं आपलं. म्हणजेच आपण इथे लिहू शकतो द्वीप, हे सुद्धा लिहू शकतो. मग इथे काय आहे? विश्व, देन पृथ्वी है ना, विश्व, पृथ्वी, दिशा, आणखीन एक होतं ग्रहण है ना. ग्रहण हे आपण शिकलो. तर या सगळ्या काय झाल्या? आपल्या प्राचीन भौगोलिक संकल्पना झाल्या. आपला आ नंबरचा क्वेश्चन आहे. कंसातील योग्य शब्द निवडून खालील विधानं आपल्याला पूर्ण करायची आहे. जम्बूद्वीपाचा खंडात सर्वात जास्त भाग आहे. कोणत्या खंडामध्ये होतो? आशिया खंडामध्ये. म्हणून आपण इथे लिहिणार आशिया खंडामध्ये. देन कमळ पुष्पांनी युक्त सरोवराचा भाग म्हणजेच कोणता आहे? पुष्कर. आपण त्याला काय म्हटलं होतं? पुष्कर द्वीप. आणि चंद्रग्रहणात कशाची सावली पडते? पृथ्वीची सावली कशावर पडते? पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. हे आपण ग्रहण या टॉपिक मध्ये शिकलो आहे नाही का. आता ई नंबरचा आहे. गटातील वेगळा घटक ओळखायचा आहे. आपल्याला काय दिलेला आहे? लक्षद्वीप दिलेला आहे, जम्बूद्वीप दिलेला आहे, कुशद्वीप आणि पुष्कर द्वीप. यामधला वेगळा घटक कोणता आहे? हे लक्षद्वीप. जर इथे लक्षद्वीप लिहिलं असतं तर हे सुद्धा पौराणिक झालं असतं, पण लक्षद्वीप दिलेलं आहे आणि हे आजच्या काळातील बेटाची नावं आहे. आणि हे जम्बूद्वीप, कुशद्वीप, पुष्कर द्वीप ही पौराणिक काळातील बेट आहे. म्हणून वेगळा घटक कोणता आहे? लक्षद्वीप अ. ठीक आहे. इथे जर मी पुन्हा सांगते लक्षद्वीप असता तर तो वेगळा, तर तो पौराणिक काळातील घटक झाला असता. आणि दुसरा आहे चंद्र, तारे, नक्षत्र आणि चंद्रयान. तर वेगळा कोणता आहे? चंद्रयान. कारण की हा नैसर्गिक आहे का? नाही, मानव निर्मित आहे. आणि बाकीचे हे काय आहे? नैसर्गिक खगोलिक घटक आहे. म्हणून वेगळा घटक कोणता आहे इथे? वेगळा कोणता आहे? चंद्रयान. म्हणून आपला करेक्ट आन्सर इथे आहे चंद्रयान. आता ई नंबरचा प्रश्न. ओळखा पाहू मी कोण? जांभूळ वृक्ष विपुल प्रमाणात असणारा भूभाग याला काय म्हटलं जातं? जांबूद्वीप. म्हणजेच इथे आपण काय लिहू? जांबूद्वीप. जांबूद्वीप. मोठा पाणपक्षी किंवा क्रौंच पर्वताचा भूभाग म्हणजेच त्याला काय म्हटलं गेलं आहे? क्रौंच द्वीप. कुश गवताचा भूभाग म्हणजेच त्याला कुशद्वीप असं म्हटलं गेलेलं आहे. आणि पाण्याने पूर्णपणे वेढलेला भूभाग याला काय म्हणतो आपण? द्वीप. आपला ओ नंबरचा प्रश्न आहे. टिपा लिहा. त्यातला फर्स्ट आहे विश्व. आता विश्वाची उत्पत्ती कशी झाली हे प्राचीन ग्रंथामध्ये कसं नमूद केलं गेलं आहे ते आपण बघतो आहे. वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना भारतीय विचारवंतांनी मांडलेली आहे. आपल्याला माहिती आहे की पृथ्वी ही आपली धरती आहे, आपलं घर आहे. विश्व व त्याच्या निर्मितीचा व्यापक विचार प्राचीन भारतीय साहित्यात आपल्याला झालेला दिसून येतो है ना.
मग वेदांमध्ये विश्वनिर्मितीचे सविस्तर वर्णन केलेले आहे. मग त्याच्या प्रक्रियेत वायू, आकाश, सूर्य, चंद्र व इतर खगोलीय घटक निर्माण झाले असे मानले जाते. म्हणजे या सगळ्या गोष्टींची उत्पत्ती खगोलीय गोष्टीमुळे झालेला आहे हे सांगण्यात आलेलं आहे. वेदामध्ये पृथ्वीचा उल्लेख कसा गेला आहे? पृथ्वी आणि धरणी असा केला गेलेला आहे. आपण बघितलं आहे. हे सगळं आपण लेसनच्या एक्सप्लेनेशन मध्ये शिकलेलंच आहोत. उपनिषदांमध्ये पृथ्वीची उत्पत्ती जलापासून झाली, म्हणजेच पृथ्वीची निर्मिती जल म्हणजे पाणी, पाण्यापासून झालेली आहे हे सांगण्यात आलेलं आहे. आणि त्याचा उल्लेख पृथ्वी किंवा भू असा करण्यात आला. भू म्हणजे जमीन आणि पृथ्वी असा करण्यात आला. आणि तसेच प्राण हा शब्द वायू, वातावरणातील वायूचे प्रतिनिधित्व करतो. म्हणजेच प्राणवायूला महत्व देण्यात आलं. म्हणजेच आज सुद्धा आपल्याला ऑक्सिजन या प्राणवायूची खूप आवश्यकता आहे आणि खूप इम्पॉर्टंट घटक आहे तो वायूमधला आहे ना. त्याचा उल्लेख आपल्याला पुरातन काळामध्ये झालेला दिसून येतो. पुराणामध्ये विश्वाला ब्रह्मांड असं म्हटलं गेलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सप्त महाद्वीप आणि सप्त सागर म्हणजे 7 जे महासागर आहे, सागर आहे यांचा उल्लेख, जे की आज सुद्धा अस्तित्वात आहे, त्याचा अभ्यास, त्याचं सगळं विश्लेषण आपल्याला पुराणामध्ये झालेलं दिसून येतं. आधुनिक विज्ञानानुसार बिग बँग सिद्धांतानुसार विश्वाची निर्मिती एक अतिशय लहान पण अमर्याद घनतेच्या बिंदूपासून झाली आहे आणि त्याचा अत्यंत वेगाने विस्तार झाला. म्हणजे बिग बँग ही थिअरी जी आता खूप फेमस आहे आणि ती कशा संबंधित फेमस आहे? विश्वाच्या उत्पत्तीची निर्मिती कशी झाली हे एक्सप्लेन करणारा सिद्धांत म्हणजेच बिग बँग. तर हाच नियम त्यांनी काय केलेला आहे? पुरातन वेदांमध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलं की पृथ्वीची या जगाची निर्मिती कशी काय झाली. तर एक लहान पण असा घन होता, एक असा गोळा होता, खूप उष्णता होता, तो लहान होता, त्याच्यामध्ये उष्णता आणि स्पीड होती, त्याच्यामुळे तो फिरता फिरता त्याच्यामध्ये स्फोट झाला आणि हे सगळे घटक बाहेर विखुरल्या गेले आणि त्यामुळेच काय झालं? विश्वाची निर्मिती झाली. आणि तोच काय? बिग बँग कॉन्सेप्ट, बिग बँग थिअरी. आणि ही थिअरी त्यांनी आपल्या पुराणामध्ये मांडून ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे विश्वाची निर्मिती झाली ही कॉन्सेप्ट आपल्या पुराणामध्ये आधीपासूनच दिसते. आपला दुसरा टॉपिक आहे पृथ्वी. आता पृथ्वी म्हणजे काय? तर पुरातन काळामध्ये आपल्या खगोलशास्त्रज्ञांनी काय म्हटलेलं आहे? पृथ्वी वक्राकार असल्याची कल्पना मांडली. वक्राकार म्हणजे ती टिल्ट झालेली आहे, थोडीशी तिरपे आहेत. म्हणजे पूर्ण गोल चेंडू सारखी आहे का? नाही, वक्राकार आहे. मग तिचा व्यास किती आहे हे सुद्धा त्यांनी त्यावेळेला सांगितलं. बघा किती कमालीची गोष्ट आहे ना. त्यावेळेला मेजरमेंट नव्हते, इन्स्ट्रुमेंट नव्हते, तरी पण त्यांनी ही कन्सेप्ट किती व्यास आहे हे सुद्धा नमूद केलं. मग आता या पृथ्वीचं वर्णन करताना त्यांनी सांगितलं सप्तद्वीप म्हणजे 7 द्वीप आहेत, 7 बेटं आहेत आणि 7 द्वीपांचा समावेश आहे. आणि ते 7 द्वीप कोणते? आपण हे सगळं डिटेलमध्ये शिकलेलंच आहोत. मग या ग्रंथामध्ये मेरू पर्वताचा सुद्धा उल्लेख आहे, जो पृथ्वीच्या मध्यभागी स्थित असल्याचा दिसून येतो, है ना. मग तसेच 4 समुद्रांचा उल्लेख आहे. आता कोणता? क्षीरसागर म्हणजेच आजचा हिंदी महासागर आहे, दधी समुद्र म्हणजेच अटलांटिक महासागर, सुरा समुद्र म्हणजेच प्रशांत महासागर आणि क्षार समुद्र म्हणजेच आर्टिक महासागर. या समुद्राचा सुद्धा उल्लेख आपल्या पुराणामध्ये झालेला दिसून येतो. अशा प्रकारे त्यांनी पृथ्वीची कन्सेप्ट मांडलेली आपल्याला दिसून येते. नेक्स्ट आपलं आहे द्वीप म्हणजे काय? द्वीप याच्यावर आपल्याला काय टिपा लिहायची आहे? तर मग द्वीप म्हणजे काय? चारही बाजूने पाण्याने वेढलेला भूभाग म्हणजेच त्याला द्वीप. म्हणजे नैसर्गिकरित्या, बरं, आर्टिफिशियलरित्या नाही, नैसर्गिकरित्या एक जमीन आहे आणि त्याच्या आजूबाजूला चारी बाजूने पाणी आहे. त्या सेंटर असलेल्या पोर्शनला काय म्हटलं गेलं? द्वीप. तर मग त्याचे वर्गीकरण केले. त्यांनी किती सांगितलेले आहे? टोटल किती आहेत? 7 द्वीप आहे. पहिला कोणता आहे? जम्बूद्वीप आहे. जम्बूद्वीप जांभूळ वृक्ष जास्त प्रमाणात आहेत आणि यामध्ये आशियाचाच म्हणजेच भारताचा सुद्धा थोडासा भाग याच्यामध्ये दिसतो जम्बूद्वीपामध्ये. दुसरा आहे प्लक्षद्वीप. मग हे प्लक्ष वृक्षांनी व्यापलेलं होतं. इथे प्लक्ष वृक्ष खूप मोठ्या प्रमाणात होते आणि भूमध्य सागराच्या आजूबाजूला विखुरलेला दिसतो. मग शाल्मली द्वीप. मग साबर म्हणजे कापसासारखे जे तंतू असतात अशा वृक्षांनी व्यापलेला हा भूभाग आहे, है ना. म्हणजेच आजचे आपण जे हनुमानजीला वाहत नाही का, रुईचे फुलं जे असतात, त्या रुईच्या फुलांमधून असे तंतू वेगळे निघालेले आपल्याला दिसतात. आणि त्याचप्रमाणे हे कोणते आहे? साबर म्हणजे
तंतूसारखं असणारं शाल्मली द्वीप आहे आणि हे कुठे मादागास्कर बेट, सोमालिया आणि आफ्रिकेचा पूर्व तटीय भाग इथे आपल्याला दिसतो. देन कुशद्वीप म्हणजेच इथे कुश गवताचा आहे, जास्त प्रमाणात आहे. इथे पाणी कमी प्रमाणात पडते म्हणून गवत उगवतं आणि तो कोणता आहे? इराण, इराक, त्याचा आजूबाजूचा वाळवंटाचा प्रदेश हा सुद्धा आपल्याला दिसून येतो. देन क्रोच्च द्वीप. मग हे क्रोच्च म्हणजे काय? पाणपक्षी आहे क्रोच्च नावाचा आणि तसंच एक क्रोच्च पर्वत आहे, त्याच्या नावावरून याला क्रोच्च द्वीप नाव पडलं. मग आजचा तो एरिया कोणता? तर उत्तर व मध्य युरोपचा समावेश त्याच्यामध्ये झालेला दिसतो. देन आहे शाकद्वीप. हे द्वीप साग वृक्षांनी व्यापलेला आहे. कोणता आहे? साग. इथे साग वृक्ष पाहिजे होते त्यामुळे या शाकद्वीप नाव दिलं. मग जंबूद्वीपाच्या आग्नेयाला म्हणजेच आशिया खंडाच्या आग्नेयाला एक लांबचला भूभाग आहे, यामध्ये त्याचा समावेश होतो. आणि नंतर आहे पुष्कर द्वीप. म्हणजे पुष्कर म्हणजे कमळ. कमळ जिथे खूप सारे आहेत तेथे त्यांचा समावेश होतो, त्याला पुष्कर द्वीप म्हटलं गेलेलं. ठीक आहे. मग हा एरिया कोणता आहे? पूर्व रशिया, उत्तर व दक्षिण कोरिया आणि जपान यांचा समावेश याच्यामध्ये झालेला दिसून येतो. आणि टिपालिया मधला सगळ्यात शेवटचा टॉपिक आहे ग्रहण, त्यालाच आपण एक्लिप्स असं म्हणतो. मग आता पृथ्वीची छाया चंद्रावर पडते आणि ती वर्तुळाकार असते, यावरून पृथ्वी गोलाकार आहे याचे ज्ञान प्राचीन भारतीयांना झाले होते. आता बघा, गोल आहे हे कसं त्यांना कळलं? की पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि ती गोल आहे, त्याच्यामुळे त्याचा आकार गोल आहे हे त्यांनी निष्कर्ष काढलं. मग आता त्यांनी चंद्रग्रहणाचे प्रकार सुद्धा सांगितले आणि सूर्यग्रहणाचे प्रकार सुद्धा, म्हणजे ग्रहण स्पर्श, खग्रास आहे, खंडग्रास आहे, मोक्ष या ग्रहण विषयक संज्ञा त्यांनी रूढ केल्या होत्या आणि त्यांचं सुद्धा एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ही सगळी माहिती आपल्याला कुठे मिळते? पुराणामध्ये मिळते. तर याचा डिटेल एक्सप्लेनेशन आपण कुठे बघितलेलं आहे? लेसनच्या एक्सप्लेनेशन मध्ये बघितलेलं आहे. तर चला वळूया आता नेक्स्ट क्वेश्चन कडे. मित्रांनो, ही दिनदर्शिकेचा वापर करून पुढील कृती आपल्याला पूर्ण करायची आहे आणि ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला स्वतःला करायची आहे. बघा, इथे मी काय करायचं ते तुम्हाला एक्सप्लेन करणार. इथे ऋतुचक्र 3 दिलेले आहेत त्यांनी, है ना? ऋतुचक्र 3 दिलेले आहेत, उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. ठीक आहे. मग आता इथे नोव्हेंबर आहे, डिसेंबर. आता इथून तुम्ही जानेवारीला सुरुवात करायची. इथे जानेवारी, इथे काय येणार? फेब्रुवारी, मार्च, देन एप्रिल, इथे काय? मे, जून, जुलै, इथे ऑगस्ट, है ना? सप्टेंबर, ऑक्टोबर आणि इथे नोव्हेंबर आणि इथे काय येणार? डिसेंबर. बरोबर. आता इथे बघा, वैशाख आहे, इथे काय येणार? चैत्र, वैशाख मराठी महिन्यांची नावं. इथे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, देन आषाढ, है ना? इथे काय येणार? श्रावण. आता तुम्ही इथे लिहू शकता श्रावण, भाद्रपद, अश्विन, इथे काय येणार? कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन हे झाले मराठी महिने. आणि इथे बघा, इथे तुम्हाला काय दिलेलं आहे? जून आणि ज्येष्ठ महिन्यात वटपौर्णिमा. आता ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला कॅलेंडर मध्ये बघायचं आहे आणि जुलैमध्ये कोणता सण येतो, नंतर इथे काय येते, हे सगळं तुम्हाला भरून काढायचं आहे. तर ही ऍक्टिव्हिटी तुम्ही स्वतः कंप्लीट करणार. मित्रांनो, पार्ट 2 यामधील हा सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. इथे याच्यातला आपल्याला अचूक ऑप्शन फाइंड आउट करायचा आहे. इथे ग्रहणाच्या लिहिलेलं आहे, इथे ग्रहणाच्या निरीक्षणातून प्राचीन भारतीयांना कोणती गोष्ट समजली? मग त्याच्यामध्ये ऋतू बदल झाले का? पावसाचे प्रमाण, वाऱ्याचा वेग, पृथ्वी आणि इतर खगोलीय वस्तूची स्थिती. तर याच्यावरून आपल्याला काय समजलं? पृथ्वी आणि इतर खगोलीय वस्तूंची स्थिती हे लक्षात आलं. आपला दुसरा क्वेश्चन आहे, दिशा ओळखण्यासाठी कोणती निरीक्षणे उपयोगी पडतात? पाऊस उपयोगी पडतो का? नाही.
सूर्योदय हा उपयोग पडतो, सूर्याचा उपयोग झाला कारण की सूर्याच्या दिशस्थितीवरूनच वेळेचं निरीक्षण करण्यात येत होतं. देन वारा, नदी नाही. तिसरा क्वेश्चन आहे जम्मू तवी लिहिलेलं आहे, इथे पाहिजे होतं जम्बूद्वीप है ना. जम्बूद्वीप म्हणजेच काय, म्हणजेच लहान बेट, मोठा भूभाग, पर्वत, नदी. तर करेक्ट ऑप्शन काय आहे, मोठा भूभाग. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा लेसन इथे संपलेला आहे. थँक्यू.